नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे आबांनी आता कलावर अद्वैतने जो अन्याय केलेला आहे किंवा सरोजने जे आबांच्या बाबतीत कलाच्या बाबतीत बोललेली आहे त्यासाठी आबांनी स्वामीनाथन यांची भेट घेतलेली आहे आणि स्वामीनाथन यांच्यासोबत एक प्लॅन केलेला आहे. त्या प्लॅनमुळं कलाला तिचा मान, तिचा झालेला अपमान या सगळ्या गोष्टी परत मिळवून देण्यासाठी, कलाचा मान मिळवून देण्यासाठी, अद्वैतने कलाची माफी मागण्यासाठी, त्याचबरोबर कला खरंच खूप चांगली आहे त्यामुळं तिला जो मान आहे तो मिळाला पाहिजे यासाठी आबांनी एक प्लॅन केलेला आहे. आणि त्यामुळं अद्वैत हा पूर्णपणे अडकलेला आहे. कारण अद्वैतकडे आता कोणताही पर्याय राहणार नाही. अद्वैतने आता इतकं मोठं नुकसान होणार आहे की ते नुकसान आता सहन कसं करायचं हा प्रश्न अद्वैतच्या समोर असणार आहे. त्यामुळं अद्वैत नक्की काय निर्णय घेणार आणि त्याने नक्की काय करायचं ठरवलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सरोजचा माज उतरवण्यासाठी नक्की आता काय काय केलं जाणार आहे, त्याचबरोबर कला ही अद्वैतला कशी धमकी देते आणि तिच्या कलेचा झालेला अपमान, त्याचा बदला कला कशी घेणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अद्वैत आणि सरोज आता दोघंजण घरी आलेले आहेत. रोहिणीने ते कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा अद्वैतला दिलेला आहे. त्याचबरोबर आता ते डिझाईन आणि ते सॅम्पल हे सगळं घेऊन ते आलेले असतात आणि अद्वैत आल्या आल्या ते डिझाईन कलाच्या अंगावरती फेकून देतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता खरं सांगायचं आहे हे डिझाईन कोणी बनवलेलं आहे. त्यावरती कला म्हणते हो मी बनवलेलं आहे. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की मला एक गोष्ट कळली पाहिजे की मला न विचारता या डिझाईन का बनवल्या गेलेल्या आहेत आणि हे सगळं तू कोणाला विचारून केलेलं आहे. तेव्हा कला म्हणते की हे सगळं मी कोणाला विचारायची गरज काय आहे, कारण मी स्वतः डिझायनर आहे. मी माझ्या अंगातली जी कला आहे ती मी कला जोपासत आहे. या व्यतिरिक्त मी दुसरं काहीही करत नाही. तेव्हा अद्वैतला प्रश्न पडलेला असतो ही जरा जास्तच बोलत आहे. अद्वैत म्हणतो म्हणजे आता तू जे काही केलेलं आहे तू खोटं बोललेले आहे. त्याचबरोबर सरोज पण म्हणते की या घरामध्ये खोट्याला कधीही वाव मिळणार नाही, तू खोटं बोललेली आहे. त्यावरती इकडे सरोज म्हणते की हिला शिक्षा तर होणारच आहे. त्यानंतर मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण सरोजचं असं म्हणणं असतं की कलाने जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा ही कलाला भोगावी लागणार आहे. आणि अद्वैत पण म्हणतो की हो यापुढे तू कोणत्याही डिझाईन काढायच्या नाहीत, या सगळ्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणार आहे. त्यानंतर मात्र कलाला खूपच राग आलेला असतो. कला म्हणते की कोणती शिक्षा देणार आहेस तू मला आणि मी काय केलेलं आहे नक्की ते तरी मला कळलं पाहिजे. तेव्हा अद्वैत म्हणतो की यापुढं तू कोणत्याही डिझाईन काढायच्या नाहीत. त्यानंतर मात्र इकडे कलाला धक्का बसतो. कला म्हणते हे सांगणारा तू कोण आहेस आणि मी तुझं काय ऐकायचं, तू कोणत्या अधिकाराने माझ्याशी बोलत आहेस. त्यानंतर मात्र अद्वैत शांतच होतो, त्याच्याकडे कोणताच शब्द नसतो बोलायला. आणि कला म्हणते की मी डिझायनर आहे आणि मी डिझाईन काढणार, त्या डिझाईन तू घ्यायच्या की नाही हा तुझा प्रश्न आहे, पण माझ्या डिझाईन काढण्यावरती तू माझ्यावरती बंधनं घालू शकत नाही. अद्वैतला खूप राग येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अद्वैत ऑफिसमध्ये येतो आणि तो आता सानिकाला बोलावून घेतो. आणि त्याचबरोबर अद्वैत आता नक्की सानिकाच्या बाबतीत काहीतरी गोंधळ घालणार हे कलालाही माहिती असतं. त्यामुळं कला आता ऑफिसमध्ये अद्वैतच्या मागे येते आणि त्यानंतर कलाही तिथं आलेली असते. कला हे सर्व पाहत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि त्याचबरोबर तो सानिकाला बोलावून घेतो आणि सानिकाला म्हणू लागतो की सानिका मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की हे तू काल लपवून ठेवलेलं आहे. आत्ता मी तुला या नोकरीवरून हायर करत आहे. जर तू आता डिझाईन स्वतः बनवल्या नसशील किंवा तुला डिझायनर मिळत नसेल तर तू ही नोकरी सोडायची आहे, कारण एकतर तू खोटं वागलेली आहे आणि खोटं बोलणाऱ्या माणसांना चांदेकर ज्वेलर्समध्ये अजिबात जागा नाही. जेव्हा आता कलाच्या समोर अद्वैत हे सानिकाला बोलत असतो तेव्हा कला तिथं पोचलेली असते आणि कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, हे तुला सानिकाला बोलण्याचा अधिकार नाही, कारण तिने जे काही केलेलं आहे ते चांदेकरांच्या भल्यासाठी केलेलं आहे, त्यामध्ये तिचा कोणताही हेतू नव्हता. जेव्हा कला ही अद्वैतला सांगत असते तेव्हा अद्वैत म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, तू खोटारडी आहेस आणि तू माझ्या ऑफिसमधल्या एम्प्लॉईंना भडकवलेला आहेस. तेव्हा कला म्हणते की तू जर तिला ऑफिसमधून काढण्याची धमकी देत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, काहीही झालं तरी हे जे काही केलेलं आहे ते तिनं माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे. ज्यावेळेस चांदेकरांना खरंच गरज होती
त्यावेळेस मात्र तिने स्वतः मी तिला डिझाईन दिल्या आणि त्या डिझाईन तिने तुझ्याकडे दिलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या डिझाईन अप्रूव्ह झाल्या. त्यामुळं आता स्वामीनाथन यांना फक्त आणि फक्त माझ्याच डिझाईन हव्या असायच्या. त्यामुळं तिच्याकडेही काही पर्याय नव्हता, म्हणून तिने हे सर्व केलेलं आहे. आणि तिने जर त्याच वेळेस तुला सांगितलं असतं की या डिझाईन मी बनवते, तर या डिझाईन तू ॲक्सेप्ट केल्या नसत्या. असं जेव्हा कला सांगते तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत विचार करू लागतो की हे सगळं काय झालेलं आहे. आणि अद्वैत म्हणतो की तू आता आबांची भीती मला घालणार आहेस. तेव्हा कला म्हणते की हो, कारण आबांनी या सगळ्याला मला पाठिंबा दिलेला आहे. आबांचं काहीही म्हणणं नाही, मी या डिझाईन काढू शकते. आणि त्याचबरोबर सानिकानेही कोणतीही चूक केलेली नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि तेव्हा कला आता तिथून निघून जाते. अद्वैतकडेही कोणताच पर्याय राहत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वामीनाथन नेमके ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यांना पुढच्या डिझाईनची ऑर्डर द्यायची असते, त्यासाठी ते ऑफिसमध्ये पोचलेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाला हे लक्षात येतं आणि रिसेप्शनिस्ट ही आता स्वामीनाथन यांना अद्वैतच्या केबिनकडे घेऊन आलेली असते. आणि स्वामीनाथन यांना अद्वैतसोबत आता पुढचं डील करायचं असतं, जे खूप मोठं डील असतं. इंटरनॅशनल मार्केटसाठी ते डिझाईनचं डील असणार असतं. तेव्हा स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की मी सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं पुढचं काम केलेलं आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी सगळं काम केलेलं आहे. ह्या डिझाईन तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेल्या आहेत, मला काही थोडासा वेळ हवा आहे. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, याआधीही मी तुला वेळ दिलेला आहे, आता मला लवकरात लवकर डिझाईन दे, कारण मी बँगलोरवरून या मीटिंगसाठी आलेलो असतो. पण जर तू माझा वेळ असा वाया घालवणार असेल तर मला विचार करावा लागेल, कारण आत्ता तुझ्याकडे जी डिझायनर आहे तिच्या डिझाईनला मार्केटमध्ये खूप मागणी आहे, म्हणून मी तुझ्याकडे येत आहे. अन्यथा माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत, असं स्वामीनाथन हे अद्वैतला सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैतची मात्र खूपच तारांबळ उडालेली असते. त्याच्याकडे काहीशा डिझाईन असतात, पण त्यालाच पटलेलं नसतात. तर त्याने स्वामीनाथन यांना त्या डिझाईन कशा दाखवायच्या हा प्रश्न अद्वैतच्या समोर पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वामीनाथन हे अद्वैतला म्हणतात की मला लवकरात लवकर हे काम करून ही मीटिंग अटेंड झाल्यानंतर आता मला पुढे जायचं आहे, माझ्या बाकीच्या मीटिंग्स लाईनअप आहेत, त्यामुळं लवकरात लवकर इथली मीटिंग संपवणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आता या डिझाईन एकदा चेक झाल्या की मला पुढच्या डिझाईनसाठी जावं लागणार आहे, असं ते बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, काही वेळातच मी तुमच्याकडे त्या डिझाईन देत आहे. स्वामीनाथन यांना तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतकडे कोणत्याही डिझाईन नसतात, परंतु तो हे सगळं मुद्दामहून बोलत असतो, कारण त्याला स्वामीनाथन यांचं डील घालवायचं नसतं. आणि मग स्वामीनाथनच्या समोर सानिकाने ज्या दिलेल्या जुन्या डिझाईन आहेत त्या डिझाईन अद्वैत ठेवतो आणि स्वामीनाथन यांना म्हणतो की या डिझाईन. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की मी आधीही तुम्हाला सांगितलेलं होतं अद्वैत चांदेकर की मला त्याच डिझायनरच्या डिझाईन हव्या आहेत. जर त्या डिझाईन मिळाल्या नाही तर मी हे डील कॅन्सल करणार आहे. ज्या क्षणी स्वामीनाथन हे बोलतात त्या क्षणी अद्वैतला धक्का बसतो, कारण आता कलाला तर आपण डिझाईन देऊ नको म्हणून सांगितलेलं आहे, कलाचा अपमान केलेला आहे, त्यामुळं आता हा पर्याय तर आपल्याकडे नाही. पण स्वामीनाथन यांचं जर डील मिळवायचं असेल तर आपल्याला काही करून चांगल्या डिझायनरची आवश्यकता आहे आणि ती डिझायनर लवकरात लवकर मिळाली पाहिजे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी तो तेवढे प्रयत्नही चालू केलेले असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सर्व ऐकत असते आणि कला म्हणत असते की हा चांदेकर डोक्यावर पडलेला आहे का, कारण काहीही झालं तरी या चांदेकरने आत्ता जे काय केलेलं आहे ते पूर्ण त्याच्या एथिक्सच्या आणि बिझनेसच्या विरोधात तो करत आहे. काहीही झालं तरी त्याचा बिझनेस हा त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाला ही गोष्ट कळत असते, पण अद्वैतला मात्र ही गोष्ट कळत नसते. अद्वैतसाठी त्याचा इगो जास्त महत्त्वाचा असतो आणि त्यामुळंच तो तसा वागत असतो. त्यावेळेस स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, याआधी मी तुला सांगितलेलं या डिझाईन पुन्हा माझ्याकडे घेऊन येऊ नकोस, तरीही तू मला आज याच डिझाईन परत दाखवलेल्या आहेत. आता अद्वैतला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की आता नक्की करायचं काय. इकडे कला मात्र हे सर्व बाहेरून ऐकत असते आणि स्वामीनाथन अद्वैतला सांगतात की तुझ्याकडे फक्त 24 तासांची वेळ आहे. उद्या सकाळी जर तू मला डिझाईन दिल्या नाहीत आणि पहिल्या ज्या डिझाईन होत्या त्या जर डिझाईन मला मिळाल्या नाहीत तर यापुढे मी तुमच्या चांदेकर ज्वेलर्सबरोबर कोणतंही कॉन्ट्रॅक्ट करणार नाही. हे ऐकल्यानंतर अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो, कारण आपण खूप मोठ्या अडचणीत सापडलेलो आहोत. आता काय करायचं हा प्रश्न अद्वैतच्या समोर उभा राहिलेला असतो आणि अद्वैत विचारात पडलेला असतो.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता विचार करू लागतो. त्याचबरोबर तो सरोजला कॉल करतो आणि म्हणतो की स्वामीनाथन यांची अशी अट आहे. तेव्हा सरोज म्हणते की आत्ताच्या आत्ता जेवढे पैसे डिझायनरला द्यावे लागतील तेवढे पैसे हायर करायचे आणि डिझायनर हायर करायची आहे. काही झालं तरी स्वामीनाथन यांचं डील आपल्याकडून जाता कामा नये. जर ते आपल्या अपोजिट पार्टीला गेलं तर आपल्यावरती भीक मागायची वेळ येईल. अद्वैत आत्तापर्यंत मिळवलेलं हे सगळं वैभव त्याचबरोबर मान सन्मान आपला धुळीला मिळेल. त्यामुळं काही झालं तरी अद्वैत आपल्याला स्वामीनाथन यांचं डील मिळालंच पाहिजे असं सरोजने अद्वैतला सांगितलेलं असतं. आता स्वामीनाथन यांनी पण अट घातलेली असते, पण ही अट का स्वामीनाथन यांनी ठेवलेली असते त्याच्या मागं एक खूप मोठं रिझन असतं. जेव्हा घरात खूप मोठा राडा झालेला असतो, कलेचा अपमान केलेला असतो, तिच्या डिझाईन तिच्या तोंडावरती अद्वैतनं फेकलेल्या असतात. ही गोष्ट आबांना काही पटलेली नसते. पण आता जर आबांनी काही सांगितलं तर अद्वैत त्यांचं ऐकणार नाही. ही गोष्ट आबांना चांगलीच माहिती असते, कारण अद्वैत आणि सरोज दोघंही म्हणणार की तुम्ही प्रत्येक वेळेस कलाचीच बाजू घेता. त्यामुळं आबांनीच हे सगळं ठरवलेलं असतं आणि आबांनी स्वामीनाथन यांना कॉल करून त्यांची भेट घेतलेली असते. कारण आबांना माहिती असतं की स्वामीनाथन हे बेंगलोरवरून कोल्हापुरात आलेले आहेत आणि त्यासाठी स्वामीनाथन यांची भेट घेऊन त्यांनी झालेला सगळा प्रकार स्वामीनाथन यांना सांगितलेला असतो. आणि एवढंही सांगितलेलं असतं की अद्वैतची जी बायको आहे कला, ती ह्या सर्व डिझाईन बनवत आहे. पण एक गोष्ट तिच्याकडून चुकलेली होती की तिने अद्वैतला याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. आणि आता अद्वैतला ही गोष्ट आता बाहेरून कळल्यामुळं अद्वैत खूप भडकलेला आहे आणि त्याने तिचा खूप अपमानही केलेला आहे असं आबांनी सांगितल्यानंतर स्वामीनाथन यांनी ठरवलेलं असतं की कलाला तिचा मान मिळवून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर ती बेस्ट डिझायनर आहे तर ते बेस्ट डिझाईन तिचं सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं स्वामीनाथनही आबाला म्हणालेले असतात. त्यामुळं काही झालं तरी कलाच्या बाबतीत आपण चुकीचं होऊ द्यायचं नाही असं स्वामीनाथन यांनी आबांना सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं स्वामीनाथन यांनी मुद्दामहूनच आता अशी अट ठेवलेली असते. त्यामुळं स्वामीनाथन यांचाही फायदा होणार असतो. पण त्याचबरोबर स्वामीनाथन यांना दुसऱ्याही गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात. ते म्हणजे कलाने आत्तापर्यंत एवढ्या सुंदर डिझाईन बनवलेल्या आहेत तर त्या डिझाईनसाठी तिची वाहवा झालीच पाहिजे असंही स्वामीनाथन यांना वाटत असतं. त्याचबरोबर इकडे अद्वैत मात्र आता खूपच पेचात पडलेला असतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, या डिझाईन आणायच्या कुठून. तो घरी आलेला असतो, तो डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेला असतो, पण काही केला त्याच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. त्याला प्रश्न पडलेला असतो की आता मी या सगळ्यावरती मार्ग तरी कसा काढू. हा प्रश्न जेव्हा अद्वैतला पडलेला असतो तेव्हा आबाही तिथं असतात. आबाही विचार करत असतात. आबाही म्हणत असतात की काहीही झालं तरी अद्वैत आपल्याकडून हे डील जाता कामा नये, त्यासाठी तुला कोणतीही तडजोड करावी लागली तरी चालेल. पण इकडे अद्वैतला प्रश्न पडलेला असतो, स्वामीनाथन हे ऐकायलाच तयार नाहीत तर आता नक्की करायचं काय, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. स्वामीनाथन यांची अट आहे की काही झालं तरी जुन्या डिझायनरकडूनच डिझाईन हव्या आहेत आणि आता त्या गावला कोण आपण समजवणार की या डिझाईन काढून दे म्हणून. आणि एकतर मी तिला सांगितलेलं आहे की तिच्या कोणत्याही डिझाईनची मला गरज नाही. आता नक्की करायचं काय, हा मोठा प्रश्न अद्वैतच्या समोर पडलेला आहे आणि अद्वैत त्याच विचारात आहे. अद्वैतला असं वाटत असतं काहीही झालं तरी आपल्याकडून स्वामीनाथन यांचं डील जाता कामा नये. आबांनी एवढ्या मेहनतीने एवढ्या कष्टाने ही कंपनी उभी केलेली आहे आणि ही जर आपण धुळीस मिळवणार असेल तर याला काहीच अर्थ नाही असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आबांनी एवढी जबरदस्त खेळी खेळलेली असते, त्यामुळं कलाला तिचा मान मिळणार असतो. पण अद्वैत कलाची जे काही वागत असतो त्यासाठी त्याचा माझही उतरवला जाणार असतो. आता स्वामीनाथन यांनी संध्याकाळी पुन्हा एकदा अद्वैतला एक कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की अद्वैत हे बघ, मी आज तुला एक शेवटची वॉर्निंग देत आहे. जर तुला त्या डिझाईन मला देणं होत नसेल तर ते स्पष्टपणे सांग. मला दुसरा पर्याय शोधावा लागेल, दुसऱ्या कोणाकडे तरी डिझाईनसाठी अप्रोच व्हावं लागेल. पण आता यापेक्षा जास्त वेळ मी तुला देऊ शकत नाही. त्यामुळं काही झालं तरी त्या डिझाईन आहेत त्या लवकरात लवकर मिळव आणि मला कॉल कर असं स्वामीनाथन यांनी अद्वैतला सांगितलेलं असतं. परंतु अद्वैत मात्र आता अजूनही त्याच्या डोक्यात येत नाही की आपण कलाची माफी मागावी, तिला सांगावं की मला डिझाईन दे. पण त्यासाठी त्याला तो कमीपणा घ्यावा लागणार असतो आणि अद्वैतची अजिबात इच्छा नसते. आता स्वामीनाथन यांची अट पूर्ण करण्यासाठी अद्वैत कलाच्या समोर हात जोडेल का, तर तो व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. कलापणा शिकत आता कशी नौटंकी करणार आहे, अद्वैत आणि सरोजला तिच्या पायाशी कशी लोळंग घालवणार आहे, हे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.